ओवी, ओवी बाळा कुठे आहेस तू? इथे मी. किती वेळ अशी वाट बघणार आहेस? येईल ग बाबा. तू गुडगल आहे की नाही? हो ना? चल आज चल. मी कशाला येऊ? सारंग बाबाला आठवणच येत नाही माझी. अमृता काकू, तू माझा वाढदिवस कसा विसरू शकतो? दरवर्षीच्या रात्री मला 12 वाजता विश करतो. मग आज का गेला असाच? बाळा असं नाही करायचं. बाबा आहे की नाही तुझा? कामाच्या गडबडीत विसरला असेल अगं तो. तू एक काम करतेस का? आपण त्याला फोन लावूया. तूच बोल त्याच्याशी आणि त्याला विचार कुठे असते. चालेल? मी कशाला कॉल करू? वाढदिवस माझा आहे ना, मग आठवण त्यांनी ठेवायला हवी. अमृता काकू, मी त्याच्याशी अजिबात बोलणार नाही. बघच तू. आला बघ तुझा लाडका दीद. अमृता काकू, सारंग बाबाला स्पष्ट सांगून टाक की मला त्याच्याशी अजिबात बोलायचं नाही. मी जाते आत. ओवी, बापाचा राग लेकीच्या नाकावर असतो म्हणतात ना, ते खरंच आहे. सारंगचं काही खरं नाही. एंट्री तर जोरात झाली आहे, पण हिची मनधरणी करताना नाके 9 येणार आहेत. ओवी, बाळा एवढं रुसणार माझ्यावर? ओवी दार उघड ना ग. अरे माझा कंदी पेडा ग तो, माझा राजा ग, दार उघड ना ग राजा. बाबांना असं उभं ठेवणारस तू दरवाजाच्या बाहेर? तसाच उभा राहा. ओवी एवढं रुसणार माझ्यावर? ओवी बाळा, दार उघडून तर बघ. पप्पांनी काय आणलंय ते? उघड ना, दार उघड. काही उपयोग होणार नाहीये. खूप चिडली आहे ती. बाबाशी आता बोलणारच आहे असं सांगून गेली आत. पण झालंय काय? काय झालंय काय? तिचा बर्थडे आज विसरलायस तू. मी बर्थडे नाही विसरलो ओवी. हो, अगं ओवी, माझ्या लक्षात होतं खरंच. आई शपथ. अगं तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणायला गेलो होतो. खरंच आई शपथ. नकोय मला तुझं सरप्राईज. तू माझा वाढदिवस विसरला होतास ना. आता जा तुझ्या तू कामाला. आणि हे बघ, मी अजिबात बाहेर येणार नाहीये म्हणजे नाहीये. ओवी माझं ऐक ना ग. एकदा एक प्लीज दार उघड. ते प्रेमाचं मलम नाही चालणार. मग काय करायचं? आयडिया. काय? सारंग दादा, काय रे? ते गिफ्ट मला दे ना. कसलं भारी गिफ्ट आहे हे, मला आवडलंय. याच्यावर मी खेळणार. मला पाहिजे 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 पाहिजे. छे छे छे, तुला नाही देणार. ओवीचं गिफ्ट आहे ते. तुला कसं देऊ मी? तुला नाही देणार मी. तिला नको आहे ना, मग मला दे ना. मी खेळणार त्या गिफ्ट बरोबर. ओवी हा बघ काय बोलतोय. तुझं गिफ्ट मागतोय माझ्याकडे. देऊ का त्याला? या सगळ्याचा काही एक उपयोग नाहीये. खूप दुखावली आहे ती. तिचा बर्थडे असून आज घरातल्या कोणी तिला विश सुद्धा केलं नाही. आणि तू पण नव्हतास की नाही सकाळपासून. खूप वाईट वाटलंय तिला. ठीक आहे, मग आता शेवटचा उपाय काय करतोयस?